नमस्कार. मी सीए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सीए रोहन पिंगळे या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज जागतिक आरोग्य दिन. या जागतिक आरोग्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सुरुवात करूया आजच्या विषयात. मला सांगा, जागतिक आरोग्य दिनाच्या आज सकाळपासून सर्वांनी एकमेकांना खूप शुभेच्छा दिल्या असतील. पण आपण आपलं आरोग्य जपतो का, हे मुळात पहिले पाहिलं पाहिजे. नुसत्या शुभेच्छा देऊन काही उपयोग नाही. शुभेच्छा देण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी किती घेतो हे आपण पाहिलं पाहिजे. तर असाच विषय आहे आजचा. आज आपण बोलणार आहोत अशा 7 सवयींबद्दल. त्या 7 सवयी आपण लावून घेतल्या पाहिजे. पहिली सवय, सकाळी लवकर उठणे. आता तुम्ही म्हणाल, काय सकाळी आम्ही लवकर उठतो पण सगळं आवरण्यातच वेळ जातो. ठीक आहे, पण ऍटलिस्ट तुम्हाला त्यामुळे लवकर उठायची सवय तरी आहे. काही जणांना काही कामं वगैरे असं नसल्यामुळे काही जण 8 काय 9 10 असं बरंच म्हणजे काही बोलू शकत नाही आपण काय. तुम्ही हे बघा, आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा सकाळच्या 7च्या शाळेला आपल्याला निदान 5:30 ला तरी उठावं लागायचं. आणि जेव्हा आपण सकाळी लवकर उठतो तेव्हा तो दिवस आपल्याला कसा जातो हे तुम्हाला म्हणजे हे तुम्ही अनुभवलं असेलच. म्हणजे आपण पूर्ण दिवसभर उत्साही राहतो. त्या दिवशी आपल्याला दुपारी झोपही येत नाही. पण तेच तुम्ही सकाळी उशिरा उठलेला असतात, म्हणजे समजा रविवारी बरेच जण उशिरा उठतात आरामात, तर दुपारीही तुम्हाला त्या दिवशी झोप येते. तर म्हणून सकाळी लवकर उठण्याची सवय का लावून घ्यायची, तर आपल्याला आपला स्वतःसाठी एक वेळ मिळतो. आता यातही बरेच आहेत. सकाळी आवरण्यात वेळ जाणं ठीक आहे, पण तुम्ही स्वतःला वेळ देण्यासाठी 10 मिनिटं 15 मिनिटं हे कधी देऊ शकता, जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठता. त्यामुळे तो एक टाइम मॅनेजमेंटचा प्रकार झाला. पण सकाळी लवकर उठण्यामुळे आपल्यात एक ऊर्जा निर्माण होते. आपण खूप उत्साही राहू शकतो. म्हणून ही सवय लावून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ नंतर बनवीनच. तर दुसरी सवय, सकाळच्या कोवळं ऊन जे असतं ते आपण घेतलं पाहिजे. 5 मिनिटं का होईना, ऊन जर आपल्या घरातल्या गॅलरीमध्ये येत असेल तर आपण तिथे उभं राहायला पाहिजे. किंवा एखादा 5 मिनिटं खाली उतरून त्या टाइम मध्ये त्या वेळेमध्ये जाऊन आलं पाहिजे. बरेच जण करत असतील आणि त्यांना हा अनुभव येत असेल. सकाळी कोवळं ऊन जे असतं ते आपण अंगावर घेतल्यावरती किती महत्वाचं, म्हणजे किती ऊर्जा, एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला भेटते. म्हणून या सकाळी कोवळ ऊन घेण्याचाही खूप महत्वाचा फायदा आपल्याला होतो. आपल्या दिवसाची सुरुवात एक सुंदर प्रकारे होते. तिसरी सवय, ग्रीन. आता बरेच जण आपल्यापैकी ग्रीन टी पितही असतील, काही जणांना ते नाही, पण ग्रीन टी प्यायला पाहिजे. मी गेली 5 ते 6 वर्ष स्वतः हा अनुभव घेतलेला आहे आणि खूप छान वाटतं. म्हणजे खूप चांगले सकारात्मक बदल आपल्या आतून शरीरातून म्हणजे मनापासून शरीरात होत असतात. म्हणजे आपण अनुभवतो. म्हणून ही ग्रीन टी घेतली पाहिजे. आणि मुळात आता ग्रीन टी मध्ये तुम्ही काही ऍडिशन करू शकता. म्हणजे त्याच्यात आलंही टाकू शकता, गवती चहा टाकू शकता आणि हळद. तर मग काय बघायलाच नको. कसला करोना आणि कसला सर्दी खोकला. रोजची सवय लावून घ्या. आणि हा ठीक आहे, ग्रीन टी काही जण म्हणतील सॅचेवाले असतात ते खूप महागात मिळतात त्यामुळे परवडत नाही वगैरे असं बरंच गोष्ट आहे. पण आपण बऱ्याच नको त्या ठिकाणी वायफळ खर्च करत असतो. पण त्यासाठी एक आपल्याला ऑप्शन आहे की ग्रीन टी लूजही मिळतो. तो खूप स्वस्त असतो म्हणजे सॅचेपेक्षा. आणि मी तर गेली 5-6 वर्ष लूज ग्रीन टी पितो आहे. तर नक्की ही सवय लावून घ्या. चौथी सवय,
वाचन. सकाळ सकाळी 5 ते 10 मिनिटच मी बोलतो आता. बरेच जण म्हणतील या कशा म्हणजे या सवयी होणार. हळूहळू तुम्ही प्रयत्न सुरू करा. तर वाचन करायला पाहिजे. चांगले विचार सकाळ सकाळी वाचले गेले पाहिजे. पुस्तक हातात घेऊन ते वाचणं खूप आल्हाददायक असतं. करून बघा सकाळी 1 ते 2 पानं तर वाचा. सुरुवात त्यापासून करा ना. कोण सांगितलं तुम्हाला 10 पानं वाचली पाहिजे, 15 पानं वाचली गेली पाहिजे? नाही. एक पॅरा वाचा, एक परिच्छेद वाचा. सुरुवात करा तुम्ही. सकारात्मक विचार जेवढे आपण सकाळ सकाळी आपल्या डोक्यामध्ये भिनवू तेवढाच दिवस आपला खूप चांगला जातो. करून पहा. कारण का वाचनामधून आपल्याला अशा व्यक्तींचे अनुभव वाचायला मिळतात आणि आपण त्यांना अनुभवत असतो. आपल्याला ते जवळून अनुभवायला मिळणं पुस्तकच हे उत्तम सोय आहे की आपण हे वाचन केलं पाहिजे त्यासाठी. पुढची सवय म्हणजेच 5वी, मोबाईल हातात न घेणे. सकाळी 2 तास तरी मोबाईल हातात न घेणे. आता आजकाल तर घड्याळाचा अलार्म जो आपण अलार्मच्या घड्याळ होत्या त्या बंदच झाल्या, त्यामुळे तर सगळेच जण मोबाईल मध्येच अलार्म लावतात. त्यामुळे अनेकदा तो मोबाईलच आपण हातात घेतला जातो. पण तरीही मोबाईल हातात घेतल्यावरती सकाळी नेट चालू करू नका. वायफाय बंद ठेवा. जेणेकरून तुम्हाला काहीच सोशल मीडियाचे अपडेट्स मेसेज सकाळी येणार नाही. आणि त्यामुळे नॉर्मल मोबाईल मध्ये बघण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे प्रयत्न करा की सकाळी 2 तास तरी तुम्ही मोबाईलकडे न पाहा. पण त्यातही मोबाईल मधून आपण काय शिकू शकतो जर तसं काही असेल तर ठीक आहे. पण त्याच्यावर ते कंट्रोल तुम्हाला करता आला पाहिजे. त्यामुळे एवढं एक चांगलं आहे की मोबाईल न घेता ह्या ज्या मी गोष्टी सांगतो आहे, वाचन करणं, शांत बसणं, म्हणजेच मनन चिंतन करणं, हे करा. त्या पहिल्या 1 तासामध्ये, 2 तासामध्ये, अर्ध्या तासापासून सुरुवात करा. ज्यांना जसा वेळ आहे तसं. भले 15 मिनिटं तुमची असतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या रुटीन कामं किंवा आवरणं करायचं असेल तर पण सकाळचं 15-20 मिनिटं तरी असं घ्या की त्या ह्याच्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. थोड्या थोड्या होत आहे. 6वी सवय, चांगले विचार आयडियाज लिहून काढा. आजकालच्या मोबाईलच्या जमान्यामध्ये आपण लिहायचंच विसरून गेलेलो आहे. हाताने लिहिलं गेलं पाहिजे. ते विचार ते आयडियाज तुम्ही लिहून ठेवा. काही आलंय मोबाईल मध्ये टाईप करण्यात काही गरज आहे, कम्प्युटर मध्ये नाही. वही पेन घ्या, एक चांगली डायरी, त्याच्यावर हाताने लिहून काढा. बघा कसं वाटतं. नक्की याचा अनुभव घ्या, खूप छान वाटतं. आभार व्यक्त करा, ते लिहून काढा ना. आज माझी सकाळची सुरुवात चांगली झाली, काल मला रात्री चांगली झोप लागली, असं बरंच काही तुम्ही लिहू शकता. 7वी सवय आणि सगळ्यात महत्वाची, योगा सुरू करा. आयुष्यात मी आता गेले 2 वर्ष रोज योगा करतो आहे आणि मला त्याचा खूप छान अनुभव आलेला आहे. म्हणजे माझ्या पूर्ण प्रोडक्टिव्हिटी मध्ये त्याचा फरक पडतोय त्या योगा केल्यामुळे. आता तुम्ही म्हणाल योगा माझं वय झालं नाही. योगा सुरू करायला किंवा ते पुढे कंटिन्यू करायला वयाचा काही प्रश्न येत नाहीये. आज मी वयाच्या 40व्या वर्षी योगा सुरू केला आणि खूप चांगलं जमत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इच्छा पाहिजे. इच्छा असली तर सगळ्या गोष्टी घडतात. त्यामुळे योगा सुरू करा. साधे साधे प्रकार आहेत बसून करण्याचे, अनुलोम विलोम सारखे प्रकार आहेत, कपालभाती आहे. हे तुम्ही जागच्या जागी बसून करू शकता आणि त्याचा उपयोग मात्र खूप मोठा आहे. फक्त ते सतत केलं गेलं पाहिजे. म्हणून योगा ही सुरू करा. आता तुम्ही म्हणाल बरेच लोक ह्या 7 सवयी आहेत, कधी करणार? तुम्ही ठरवलं तर करू शकता, पण ते तुम्हाला ठरवायला लागेल आणि तशी कृती करावी लागेल. कारण का बरेच जण कसं असतं आपल्याकडे न करण्यासाठी कारण भरपूर असतात, पण करण्यासाठी आपल्याला एक कारण मिळत नाही. लग्न झालेले म्हणतात आम्हाला वेळ द्या मिळत नाही, मुलं असतं, मुलांचं आवरण असतं, आमचं स्वतःचं आवरण असतं. लग्न न झालेल्यांना तर अजून वेगळ्याच कारण असतात.
कामाचं असतं का रात्री उशिरा झोपतो, कामच 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 आणि कामच. मग करायचं काय, दिवसाचे 24 तास हे सगळ्यांना सारखेच मिळतात, कोणाला कमी जास्त नाहीये. त्यामुळे हे आपणच करायला हवं आणि आपल्या आरोग्याची काळजी आपण घेतली पाहिजे. आजचा काहीच भरोसा राहिलेला नाही. त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही या गोष्टी सुरू कराल ना, खूप चांगलं आहे. 5 मिनिटापासून सुरुवात करा. उद्यापासून असं ठरवा की मी 5 मिनिटं 10 मिनिटं उठल्यावरती ऍटलिस्ट एक एक सवयी करा ना सुरुवात. 5 मिनिटं 10 मिनिटं आणि हळूहळू ती उठा. आपण ह्या प्रत्येक गोष्टीवरती मी व्हिडिओ बनवणार आहे पुढे. त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की, नसेल केलं तर म्हणजे तुम्हाला पटकन एक व्हिडिओ अपलोड झाल्यावर नोटिफिकेशन त्याचं नक्की होईल. आजचा विषय कसा वाटला नक्की सांगा, कमेंट मध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जेणेकरून हे नॉलेज बऱ्याच जण लोकांपर्यंत पोहोचेल. पुढच्या अशा आपण नवीन विषयासोबत नक्की भेटू. तोपर्यंत नमस्कार.